चहा, बिस्किटं, मिठाई, केक, कोल्ड्रिंक या सर्वामध्ये एक सामान्य घटक आहे, ती म्हणजे साखर. आपण रोजच्या जीवनात साखर खूप सहजपणे वापरतो, पण हीच साखर हळूहळू आपल्या शरीराचं नुकसान करत असते. आज आपण पाहणार आहोत की ही गोड वाटणारी साखर आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, कोणकोणते आजार होतात आणि यापासून आपण कसं वाचू शकतो. साखर म्हणजे नेमकी काय? साखर म्हणजे साधी कार्बोहायड्रेट, मुख्यतः ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून बनलेली. आपण जी साखर वापरतो तिला सुक्रोज म्हणतात. ही ऊर्जा देते पण पोषण मूल्य अगदी कमी असते. साखरेत फायबर, प्रोटीन, विटॅमिन्स किंवा मिनरल्स काहीच नसते. साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम: 1. मधुमेह, टाईप 2 डायबिटीज. अतिसाखर खाल्ल्यामुळे रक्तात ग्लुकोज वाढतो. यामुळे शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. यामुळे टाईप 2 मधुमेह होतो. 2. लठ्ठपणा आणि चरबी. साखरेमुळे शरीरात फॅट साठतं, विशेषतः पोटावर. हेच पुढे जाऊन हृदयविकार, थकवा, सांधेदुखी अशा आजारांना कारणीभूत ठरतं. 3. हृदयविकार. जास्त साखर कोलेस्ट्रॉल वाढवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणारी यंत्रणा बिघडवते. हृदयाच्या नसा बंद होऊ लागतात. हार्ट अटॅकचा धोका वाढतो. 4. लिव्हर खराब होणे. साखरेतील फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये फॅटमध्ये बदलतो. त्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे NAFLD होतो. 5. मानसिक त्रास. अतिसाखर सेवन केल्याने मूड स्विंग्स, डिप्रेशन, अवधान कमी होणे अशा गोष्टी वाढतात. लहान मुलांमध्ये हे आणखीन जास्त प्रभाव टाकतं. 6. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. जास्त साखर खाल्ल्यास शरीरातील रोगांशी लढण्याची ताकद कमी होते. संसर्ग, सर्दी, ताप वारंवार होण्याचा धोका वाढतो. 7. दातांची झीज. साखर दातांवर चिकटते आणि बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवते. त्यामुळे दात कुजणे, हिरड्यांचे रोग होतात. साखर ॲडिक्शन कशी होते? साखर खाल्ल्यावर डोपामिन नावाचं रसायन मस्तिष्कात वाढतं. त्यामुळे आनंद वाटतो. पण ही क्रिया वारंवार होत गेली तर सवय लागते. साखर न मिळाल्यास चिडचिड, थकवा, उत्साह कमी होतो. यालाच शुगर ॲडिक्शन म्हणतात. साखरेचे नैसर्गिक पर्याय व उपाय: गूळ, जॅगरी. आयर्नयुक्त आणि नैसर्गिक: खजूर, डेट्स. नैसर्गिक गोडवा आणि फायबर्स: हनी, मध. अँटीऑक्सिडंट्स युक्त: स्टीविया. नैसर्गिक कॅलरी फ्री गोडवा. टाळावा लागेल: कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, बिस्किटं, केक, कुकीज. चहा, कॉफीमधली साखरही कमी करा. निष्कर्ष: साखर आपल्याला गोड वाटते, पण ती शरीरासाठी हळूहळू झोपलेलं विष आहे. आपण तिचा वापर कमी केला तर मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि मानसिक त्रास यासारख्या आजारांपासून वाचू शकतो. थोडं सजग राहिलं, नैसर्गिक पर्याय वापरले आणि साखरेवर नियंत्रण ठेवलं तर आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही दिवसभरात किती साखर घेताय. चला, आजपासून आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करूया. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 7058558817. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.